असा दिवस कधी आपल्या बारामतीकरांच्या आयुष्यात येईल असं कुणालाही कल्पना नव्हती. असं काय घडेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. परंतु मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि ते आपण सर्वांनी स्वीकारलं पाहिजे आणि त्याच्यातून प्रेरणा घेऊन, त्याच्यातून बोध घेऊन, एक चांगला विचार घेऊन आपण सर्वांनी पुढे गेलं पाहिजे. अजितदादा यांचा जो काही पूर्ण जीवनपट आहे याच्यामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलू आहेत ज्याच्यावरती अनेक जणांनी यापूर्वी देखील अनेक त्यांच्या वक्तृत्वामधून, संभाषणामधून त्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे की ते वेळेचे पक्के होते, वेळेवरती प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहत होते. त्याच्यानंतर सकाळी लवकर उठून काम करण्याची अजितदादांना सवय होती, प्रशासनावरती त्यांची पकड होती. अशा अनेक ज्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी, नवीन इमारती, शासकीय इमारती बांधण्यासाठी त्यांचा एक विशेष असा त्याच्यावरती प्रभाव होता, त्याचं ज्ञान त्यांना होतं. आणि या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना अवगत आहे. परंतु याच्या पलीकडे जाऊन अजितदादा हे अतिशय वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि ते देखील आपण सर्वांनी त्याच्यातून बोध घेणं गरजेचं आहे, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. की अजितदादा सगळ्यांना वाटायचं पूर्वी की अजितदादा हे फार कणखर आहे किंवा कुणाचीही भिडवाड न ठेवता ते बोलायचे. हे तितकं ते खरं असलं तरी अजितदादांनी अनेकदा त्यांचे कार्यकर्ते असो किंवा इतर सर्वसामान्य नागरिक असो प्रत्येकाला अतिशय आपुलकीने, प्रेमाने प्रत्येकाच्या सुखदुःखांची चौकशी ते त्यांच्या भेटींमधून करायचे आणि प्रत्येकाला एक आपुलकीचा, प्रेमाचा सल्ला ते देत असत. एकंदरीतच बारामतीवरती संपूर्ण पवार कुटुंबाचा प्रभाव आहे आणि त्याच्यातून बारामती घडली आहे याचे साक्षीदार आम्ही आहोत. याचे साक्षीदार इथले अनेक प्राध्यापक आहेत, त्यांचा जन्म बारामतीमध्ये आहे आणि ज्यांनी लहानपणापासून बारामती कशी घडली ते बघितलेलं आहे. त्याच्यामुळे या कुटुंबाने कधी कुणाला त्रास दिला नाही, वैयक्तिक कधी कुणावरती रोष या कुटुंबाने कधी ठेवला नाही. अजितदादा असतील किंवा आणखी पवार कुटुंब असेल, यांनी सर्वांचा विकास कसा व्हावा, सर्वांच्या कुटुंबाची, सर्वांची कशी प्रगती होईल याच्या दृष्टीने या ठिकाणी अनेक मोठ्या मोठ्या संस्था उभा केल्या. ज्याच्यामध्ये विद्या प्रतिष्ठान सारखी संस्था असेल, आपलं अनेकांची एज्युकेशन सोसायटीमध्ये आपले संचालक मंडळ जे आहे ते पवार साहेबांचं नेहमी मार्गदर्शन घेत असतं. त्याच्यानंतर बारामती MIDC मध्ये आजचा जो प्रयोग आहे, असे अनेक इथल्या सहकारी संस्था असतील, दूध संस्था असतील, साखर कारखाने असतील, याच्यामध्ये या दुसरा गुण आहे की इथल्या गोरगरीब लोकांच्या घरामध्ये 2 पैसे कसे जातील आणि त्यांच्या कुटुंबाची प्रगती कशी होईल याचा अभ्यास करून या सगळ्या संस्था निर्माण केल्या आहेत. आणि त्यामुळे आज आपण सर्व या ठिकाणी जे कोणी नोकऱ्या करतायत ते या ठिकाणी आहोत, जे विद्यार्थी या ठिकाणी शिकतायत, जे विद्यार्थी बारामती मधल्या अनेक सगळ्या संस्थांमध्ये शिकतायत, MIDC म्हणावं असं वाटतं. आदरणीय अजितदादांनी त्यांना अनेक गोष्टींचा एका सभेमध्ये बोलताना दादांनी सांगितलं की मला नेहमी वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं की हे चिडतात, लवकर दापट आहेत, रागीट आहेत, बोलतात. परंतु दादांना गाणी ऐकण्याचा, गाणी गुणगुणण्याचा देखील छंद होता. ते अनेकदा आपण त्यांच्या भाषणामधून ऐकलेलं आहे. ते देखील त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा गुण आहे. झाडांवरती अतिशय प्रेम करणारा माणूस होता. त्याच्यामुळे बारामतीचं जे वैभव आपल्याला उभं राहिलेलं दिसतं. या ठिकाणी अनेक रस्त्यांवरती, रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड झाडं जी दिसत आहेत. आज बारामतीमध्ये आजूबाजूला जे जंगल तयार झालेलं आहे हे सगळं अजितदादांच्या विचारातून तयार झालेलं आहे आणि त्याच्यामुळे बारामती आज एवढी सुजलाम सुफलाम आपल्याला बघायला मिळते. बारामतीमध्ये गुन्हेगारीच्या बाबतीतला विषय असला तरी गुन्हेगारी इथं फार कमी आहे. याचं कारण असं आहे की सगळ्यांना दादांची भीती असते. एक आदरयुक्त भीती असल्यामुळे इथं कुठलीही व्यक्ती कुणाला त्रास देत नाही. आपण जर नजर टाकली आजूबाजूच्या काही तालुक्यांवरती तर तिथं वतनदारी पद्धत आहे. तिथं काही राजे महाराजांचं राज्य आहे आणि ते दुसऱ्या कुणाला
मोठं होऊ देत नाही, अशी साधारणतः परिस्थिती आहे. पण बारामती हा जर आम्ही लहानपणापासून बघितलेली बारामती, इथं अजितदादा किंवा पवार कुटुंबाने कधीच कुठल्या व्यक्तीला नाहक त्रास दिलाय किंवा त्याला कुठंतरी प्रेशराईज करून खाली दाबण्याचा प्रयत्न केलाय असं कधीही केलं नाही. त्यांनी उलट एखादी व्यक्ती जर कर्तृत्ववान असेल तर त्या व्यक्तीला पुढे आणून त्या व्यक्तीला त्या पदापर्यंत पोहोचवण्याचं काम अजितदादांनी केलेलं आहे किंवा पवार कुटुंबाने केलेलं आहे. याची अनेक मोठी मोठी उदाहरणं आपल्याला या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतील. तर हे आज अजितदादांची जयंती आहे. आपल्या इन्स्टिट्यूटचं हे ज्यावेळेस आपल्या इन्स्टिट्यूटची 2011 साली या इमारतीचा उद्घाटन समारंभ होता त्यावेळेस अजितदादा आले होते आणि मला चांगलं आठवतंय की आम्ही याची तयारीमध्ये मग्न असताना एक विषय आला की दादा आधी सुरुवातीला येणार आहे. तर सगळ्यांना हे माहिती होतं की दादा येणार आहेत, पण दादा बिल्डिंग बघणार नाही, तर दादा असं ठिकाण येऊन जाऊन बघणार आहेत की ज्या ठिकाणी खऱ्या अडचणी सापडतील. आणि दादा आले आणि इथं सगळे मॅनेजमेंट मेंबर्स उभे असताना दादा अचानक कॅन्टीन मध्ये गेले आणि त्या कॅन्टीन मध्ये आतमध्ये जाऊन जिथं ते काम करायचे लोक तिथले आचार्य त्यांच्याशी जाऊन ते चर्चा करत होते की तू काय कसं काम करतो, कुठलं तेल वापरतो, ते तेलाचा डबा कुठलाय, ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टीतनं विद्यार्थ्यांना कसं जेवण तुम्ही देता, कॅन्टीन मध्ये असणाऱ्या सुखसुविधा हे सगळं त्यांनी बघितलं. आजही तो दिवस आम्हाला आठवतो की दादा तिथून गेट मधून डायरेक्ट कुठलाही हार बुके न स्वीकारता कॅन्टीन मध्ये जाऊन विद्यार्थ्यांना जेवणाची कशी सोय याचा विचार करणारा हा माणूस होता. कुठल्या इमारतीच्या उद्घाटनाला गेले तर इमारतीमध्ये असणारे जे वॉशरूम्स असतात त्या वॉशरूम कशा आहेत, त्याची सुविधा, त्या आतमध्ये असणाऱ्या पाण्याची सुविधा, इतर सुविधा ह्या कशा आहेत, हे सगळं बघणारा हा व्यक्ती. विद्याप्रतिष्ठान संस्थेत ज्यावेळेस मी शिकत होतो त्यावेळेस दादा आले आणि दादा हॉस्टेलचं बांधकाम चालू होतं. दादा थेट त्या हॉस्टेलच्या बांधकामाच्या वरती स्लॅब वरती जाऊन बघत होते की यांनी त्याचं वॉटर प्रूफिंग नीट केलं आहे का नाही. म्हणजे आपण जनरली फर्निचर कसं एखाद्याच्या घरात गेलो तर फक्त फर्निचर देखणं दिसतंय, एखाद्याच्या घराला कलर चांगला असेल तर आपण म्हणतो कलर खूप छान आहे, खूप छान केलंय. परंतु दादांचा असणारा विचार वेगळा होता, दादांचा दृष्टिकोन वेगळा होता आणि त्या दृष्टीतनं ते एखाद्या वास्तूकडे बघायचे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी दादा उद्घाटनाला जायचे प्रत्येकाला सवय होती की दादा येणार आहेत म्हणजे आपल्याला बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास करून बारीक सारीक गोष्टींवरती लक्ष केंद्रित करून त्या नीट कशा होतील या सगळ्या गोष्टी दादा बघायचे. बारामती मधल्या वास्तू जर आपण बघितलं तर बारामती प्रेमात पडावी अशी आहे. एखादी व्यक्ती बाहेरच्या गावातून बारामतीला आली तर त्यांना इथंच वास्तव्य करावंसं वाटतं, कारण की इथं असणारं निसर्ग सौंदर्य, इथले रस्ते, इथं निर्माण केलेल्या वेगवेगळ्या वास्तू, इथं असणाऱ्या सुख सुविधा आणि एकंदरीतच बारामतीचं जे देखणं रूप आज आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. याच्या मागचा शिल्पकार कोण असेल तर ते आदरणीय पवार साहेब आणि पवार साहेबांच्या नंतर जे याच्यावरती कळस चढवला ते म्हणजे आदरणीय दादा. एवढं सगळ्या गोष्टी आदरणीय अजितदादांनी आपण आपल्याला सगळ्यांना दिलेल्या आहेत. आपण मी कुणाच्या मनात काय मी सांगू शकत नाही, परंतु दादांनी किंवा पवार साहेबांनी किंवा त्या कुटुंबाने जे बारामती घडवली याचे प्रत्यक्ष जरी आपण लाभार्थी नसलो तरी अप्रत्यक्षरित्या भरपूर काही बारामतीला एका छोट्याशा पूर्वीच्या असणाऱ्या दुष्काळी तालुक्याला या कुटुंबाने दिलेला आहे आणि हा तालुका सुजलाम सुफलाम केलेला आहे. त्याच्यामुळं आपलं खूप मोठं या कुटुंबाचं तर योगदान आहे, परंतु यापुढे जाऊन बारामतीकर नागरिक म्हणून आपली सर्वांची जिम्मेदारी आहे की इथल्या वस्तू नीट ठेवणं, इथल्या झाडांचं संरक्षण करणं, इथले रस्ते जे आहेत ते लोक खराब करतायत याच्यासाठी अनेक संघटना रस्त्यावर उतरून स्वच्छता करतायत. दर शनिवारी असेल दर रविवारी असेल अनेक संघटना आहेत की ज्या चांगलं काम करतायत. यांना प्रेरणा देण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. बारामतीचा एक नागरिक म्हणून आपण रस्त्यावरती इतरत्र कुठेही आपापल्या गावांमध्ये आपापल्या घराशेजारच्या परिसरामध्ये कुठेही अस्वच्छता न ठेवता सगळा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, जेणेकरून बाहेरनं जी लोक बारामतीमध्ये बाहेरून येणारे आहेत कुठल्या कामानिमित्त येतात तर ते आपल्या बारामतीच्या प्रेमात पडली पाहिजे आणि बारामती किती छान आहे हा मेसेज घेऊन ते त्यांच्या गावी गेले पाहिजे. हे खरे अजितदादांना श्रद्धांजली असेल असं मला आज या ठिकाणी वाटतं.
मी माझी पीएचडी मुंबईला केली. माझ्या वैयक्तिक आयुष्यातले काही प्रसंग अजितदादांसोबत आहेत ज्याच्यामध्ये 2 वेळा माझं त्यांच्याबरोबर भांडण देखील झालेलं आहे. परंतु फार प्रेमळ माणूस. मी मुंबईला गेलो, मला पीएचडीच्या ऍडमिशनच्या साठी किंवा आपल्या इन्स्टिट्यूटच्या मायनॉरिटीच्या कामांसाठी मला जावं लागायचं पूर्वी 2011 ते 2014च्या कालावधीमध्ये. तर त्यावेळेस राहायचं कुठं, तर माझं राहायचं हक्काचं ठिकाण म्हणजे अजितदादांचं बंगला देवगिरी निवासस्थान. गेलो की तिथं मी राहायचो. कुठले काही जेवण, संध्याकाळचं जेवण, दुपारी जेवण, दादा विचारायचे तर मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि ते आपल्या सगळ्यांना स्वीकारावं लागतं. प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये तो प्रसंग आज न उद्या येणार आहे. परंतु चांगलं काम करत राहणं, चांगल्या गोष्टींचा विचार करत राहणं, समाजाची, देशाची प्रगती कशी होईल याचा विचार करत राहणं, हा सगळ्यात मोठा दृष्टिकोन आपल्या मनामध्ये असला पाहिजे असं ते त्या माणसाने मला तिथं सांगितलं. 15 मिनिटं वेळ मला दिला. अक्षरशः त्यावेळेस अनेक मोठे मोठे पदाधिकारी त्या तिकिटासाठी इच्छुक होते, परंतु त्यांना वाईट वाटलं. नंतर मी मला तिकीट मिळालं नाही. दुसऱ्या एका व्यक्तीने मला सांगितलं की तिकीट न देण्यामागचं कारण असं आहे की आता जी परिस्थिती आहे महाराष्ट्रात असेल किंवा देशात असेल की राजकारण करायचं म्हटलं तर पैसा लागतो आणि दादांचं मत असं होतं की गरीब घरात जन्माला आलेल्या पोरांना पैशातून राजकारणात उभा करायचं नाही, तर यांच्या पद्धतीने आपण पुढे आणू असा त्यांचा विचार होता. त्यामुळे मला तिकीट नाकारलं. मला वाईट वाटलं नाही त्यावेळेस. आणि पण हा विचार ज्यावेळेस मला समजला, मी अजिबात मनात कुठला किंतु परंतु न ठेवता दादांवरती तशाच पद्धतीने निस्सीम प्रेम करत आलेला व्यक्ती म्हणून पुढे आलो. तर अशी छोटीशी आठवण होती. आज आपण सर्वजण इथे उपस्थित राहिला आणि खरंच बारामतीतल्या बारामतीतील प्रत्येक झाडाचं पान, त्या झाडाला लागलेली फुलं आणि फळं अश्रू गाळत असतील की आमच्या सोबत बोलणारा, रोज सकाळी पहाटे उठून येणारा हा व्यक्ती आज कुठे गेला. इथल्या वास्तू अश्रू गाळत असतील, इथले लोक आज अश्रू गाळत आहेत की आमचा हा नेता, आमचा हा विकास पुरुष, कामाचा माणूस आज आपल्यात नाहीये. तर याचं दुःख आज बारामतीकरांना निश्चितपणे राहील, कायमस्वरूपी राहील. परीकथेतील हा राजकुमार पुन्हा एकदा बारामतीच्या या भूमीमध्ये जन्माला यावा असं शेवटचं माझ्या हृदयातून मी माझं मत मांडतो. आणि तुम्ही सगळेजण उपस्थित झालात, या कार्यक्रमाला आपलं योगदान दिलं, त्याबद्दल सर्वांचे मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो.